नमस्कार मंडळी, मी शुभम त्रिंबककर पुन्हा एकदा कोकण कॅप्चर यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत करतो आहे. तर मित्रांनो, आज इलो आपण आपल्या वांग्यांच्या मळ्यात आणि आजपासून आपल्या वांगणी गावाची भात शेतीची कापणी चालू होता. तर तुमका मी या व्हिडिओत ना आज भात शेती कशी कापली जाता, मुहूर्त कसे केले जातात ते तुमका मी या व्हिडिओत दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे. चला तर मग आजच्या व्हिडिओत सुरुवात करूया. तर मित्रांनो, आज वांग्यांचं मळं कापूचं चालू झालो हा. आणि आता मी तुमका मुहूर्त कसं करतात ना तो तुमका दाखवतो. ते म्हणजे देवाक पहिलं आपलं मान काढलं जाता. प्रत्येक शेतकरी आपल्या शेतात येऊन नारळ ठेवून तांदूळ आपले काय असतील ते ठेवतलो आणि आता मुहूर्त करतलो. तो कसं करतात तो मी तुमका दाखवतो मित्रांनो. आता जरा पुढे जातो. आता मुहूर्त करतं तो कसं करतात तो तुमका मी दाखवतोय. बघू शकतात शेतकऱ्याचा खरा सोना ना. तर या बघा, बघू शकता तुम्ही या बात बघा. खरी खरा सोना या आपला वांगणी मळ्याचा रवळनाथाच्या हुकुमानुसार ही शेती चालता. बघू शकतास 200 ते 250 एकर जागा आणि त्या मळ्यात वांगणी शेती चालता ही. बघू शकता हे बघा, हे नारळ ठेवलेलं आणि पानं आहोत आणि आता त्यात तांदूळ ठेवले जातो. प्रत्येक शेतकरी असो हा ना, तो आपल्या कोपऱ्यात म्हणजे काय भात पिकला असतात त्याच्यात भात शेती करताना आणि भात कापणी होताना तो नारळ ठेवलं जातं. सुरक्षित अगदी घरात घेतात आणि सांभाळतात. मित्रांनो, कोकणातली परंपरा तुमका कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. पानात नाही. आपण वांगणी आपल्या मळ्यात हे बघा भात तुम्ही बघू शकतास. या पिकला आता 7-8 दिवसात आजपासून कापणी चालू झाली. 7-8 दिवसात आता कापून होईल. चला मी आता तुमका पुढे भात कसं कापतं तर दाखवतोय. बघा, यासाठी आता भात कापणी चालू हा. आपल्या इरलेवाडीतील असत संजय मुनगेकर ते आता कापतात भात. बघूया कशा प्रकारे कापतात. बरोबर असत ना, कापीत राहा कापीत राहा. हे बघा, किती वाजता येईलास? 9 वाजता येलो. खरी पद्धत ना हातान कापूची बघू शकतास तुम्ही. संजय मुंगे सर मध्ये जाव काय घुसा का मध्ये मध्ये घुसता मध्ये घुसते म्हणजे तेवढा हलक्या पडताला वाव घेतला. असा भात कापून असे कवडे केले जातात. ते बघा, आता जरा पुढे जाऊया. भात बघू शकतास तुम्ही, मस्त पिकला.
मित्रांनो आता आम्ही इलो आपल्या वाडीतलीच मंडळी आहेत. ही बघा सकाळीच इली आहेत भात कापू. काय किती वाजता येईलास? आम्ही 8:30 वाजता. 8:30 वाजता इली आहेत. मुहूर्त बिर्त झालो. भात कापूया. हे बघा साईडनं भात कापून ठेवतो. चिखल पण यावर्षी भरपूर आहे. पाणी होता ना. हे बघा पाणी असल्या कारणाने चिखल पाय रुपतात. बघू शकता हे बघा. पाय जातं ते. भात बघू शकतास 7-8 दिवसात दिला की आता पूर्ण मळो खाली होतो. भात कापणी लोक आता कापतात. आजपासूनच सुरुवात आहे. आज पहिलं मुहूर्त असा. असं आणलंय लय उन्हा. बघू शकतास तुम्ही किती चिखल तो बघा. पाय रुकतात. आता कडे पुढे जाऊया जरा. कडे कापणी चालू आहे. अरे बघा आता पुढे जाऊया. कडे बायक्या बसला कापून जरा दमला असं वाटतं. हे बघा कडे आता कापतात. असा भात कापून झाला की असे कवळे काढून ठेवले जातात. ते बघा. चला आता पुढे जाऊया. मित्रांनो आपल्यासोबत असत आज वांगणीचे सगळे शेतकरी आपल्याच वाडीतले आहेत आणि आपले सबस्क्रायबर आहेत. त्यांचं पहिलं कोकण कॅप्चरमध्ये स्वागत करूया आणि त्यांना जरा विचारूया माहिती घ्या त्यांच्याकडनं. वांगणी देवमळ्यात शेतीचं मुहूर्त कसं केलं जातं? शेतीचं मुहूर्त म्हणजे पहिलो कुडसराचा मुहूर्त होता. देवाच्या कौलाने देवाच्या हुकमाने पहिलो कुडसराचा मुहूर्त होता. त्याच्यानंतर कुडसराचा मुहूर्त झाल्यानंतर नांगरणी चालू होता. नांगरणी चालू झाल्या जवळजवळ 15 पाऊण महिनो नांगरणी चालू असता. त्या नांगरणी झाल्यानंतर भात पेरणेचं मुहूर्त असता. तर भात पेरणेचं मुहूर्त गावकर मंडळी भात पेरूचं मुहूर्त जो करतं त्याच्यानंतर मग सगळे शेतकरी जे आहेत ते आपली आता प्रथेप्रमाणे थोडी पेरणी करतात आणि त्याच्यानंतर ज्यांका कोणाक लावचं असतात ते लावणी करतात. लावणीसाठी एक काडी किंवा शुभांगी, इंद्रायणी आणि वाडा कोलम ही बियाणं आमच्या मळ्यात 1 नंबर बियाणी होतात आणि ही जी बियाणी करतात त्याच्यात लोक खूप समाधानी असतात. त्यांना पावसाळी पण शेती करूची गरज नाही एवढी म्हणजे ह्या देवमळ्याची ख्याती असा. देवाच्या हुकमान सगळा ह्या देवमळ्यात देवाच्या हुकमानच सगळा होता. त्याच्यामुळे काय जरी रोगराई येली तरी देवाच्या फक्त देवाच्या कानावर घातल्यावर सगळी रोगराई दूर होता. किती वर्षापासून तुम्ही शेती करतात? जवळजवळ आम्ही 8वी-9वीत असल्यापासून आमच्या काकांबरोबर. तेव्हा कसा टिलर ही आधुनिक यंत्र नव्हती. तेव्हा टिलर वगैरे नव्हते. आता टिलर झाले. तेव्हा आम्ही काकांबरोबर पहाटे यायचो. 5-5:30च्या दरम्यान शेतात यायचो. तेव्हा थंडीचे दिवस असायचे. ज्वात घेऊन येताना एवढी भरपूर थंडीत उतरताना आमका म्हणजे अशी कुडकुडं यायची अशी थंडी होती. तेव्हा जोत घेऊन सकाळीच यायचं आणि जवळ 8-9 वाजता जोत आम्ही सोडायचो. आजपासून भात कापणी आपली चालू झाली आहे. भात कापणीची तारीख कशी ठरवली जाते? भात कापणीची तारीख ही आमच्या गावचा लळीत असतं. रामेश्वराच्या देवळात 5 दिवस ललित पंचमी उत्सव असता. त्या 5 दिवसाच्या उत्सवात लळीत झाल्यानंतर संकष्टी दिवशी लळीत असता. लळीत झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी 6व्या दिवशी सगळे गावकर मंडळी गावातले सगळे मंडळी गावमेळ एकत्र होता आणि गावमेळ होता. त्या मेळ्यात भात कापण्याची तारीख ठरली जाता आणि ती सगळ्यांच्या हुकमान सगळ्यांच्या वतीने ही तारीख ठरली जातात. त्याप्रमाणे लोक मग पहिलं देवाचं मुहूर्त होता. त्याच्यानंतर मग बाकीचे लोक सगळे शेतकरी आपापला भात कापू घेतात. हातान भात कापायची पारंपरिक पद्धतीने कापायची.
आता ही मशीन आहे. आता ह्या मशनीने बरेच लोक मशनीन कापून घेतात, कारण मशनीन खूप फायदा होता. आता हीच फाळी लहू पेडणेकराची फाळी हीच जर कापूक गेली 6 माणसांका दिवस लागता. तर ही फाळी आता अर्ध्या तासात कापून झालेली आहे. म्हणजे अर्ध्या तासाचे होतात किती 550 रुपये. 550 रुपयात ही फाळी कापून झालेली आहे. 6 माणसाची दिवसाची मजुरी काढा, त्याप्रमाणे ही फाळी पहिली माणसांनी कापत होते आणि 6 माणसा तेव्हा दिवसभर फाळी कापत होते. ही फाळी आता त्या टोकापासून जवळजवळ किती गुंठे आलं 12 गुंठ्याची फाळी आहे. 12 गुंठ्याच्या फाळीत जवळजवळ 28-30 मिनटं लागतात. 30 मिनटात 550 रुपये ह्या मशीनची 550 रुपये ह्याची किंमत होता, भाडा होता. खूप फायदा झालेलो असा, कारण बरेच लोक आता माणसांच्या अभावी शेती करूक बघत नव्हते, पण आता बरेच लोक आता आमच्या मळ्यात बघा एकही फाळी अशी पड दिसत नाही. माणसा जरी नाही मिळाली तरी बिंदास शेती करतात. लावते वेळी ट्रॅक्टर असता, कापते वेळी ही मशीन असतात, त्याच्यामुळे लोक बिंदास शेती करतात. कापून घातला की नंतर फक्त पेंडी बांधाक माणसांची गरज लागता. कापताना काय टेन्शन नाही. ही मशीन जवळजवळ एवढं एरिया हे पुरो 8 दिवसाच्या आत म्हणजे 5-6 दिवसात पुरो कवर होता. त्याच्यामुळे ही मशीन सगळ्यांका खूप परवडता. ही मशीन जवळजवळ आता 2-4 वर्ष माझ्याकडे 4-5 वर्ष माझ्याकडे असा. ही आमच्या पाहुण्यांची असा, पेडणेकर भाऊजींची मशीन असा. ती आमच्या पाहुण्यांची मशीन आहे. ती 4-5 वर्ष माझ्याकडेच असता. माझा भात कापूक म्हणून मी आणतंय आणि आमचा भात कापूक जवळजवळ मध्ये 10 फाळी असत. त्या 10 फाळी कापल्याशिवाय माका त्या आमच्या फाळीत पोचाव होणार नाही, म्हणून आधी बाकीच्यांचा कापून नंतर मी माझ्या फाळीत जाते. धन्यवाद. हे बघा या ताईने पेज बीज आणल्या ना. चपला घेऊन हात विसरून सोडतो. हॅलो, हा ह्याचा कापून कापूचो काय त्या साईडची. हो काय म्हणते रे, काप कसा विचारता, कापूया काय विचारता. बघा हे बघा जपून कापूचं लागतं. ही पारंपरिक पद्धत तुम्ही बघा. ही बघा म्हणजे हातान कसा भात कापला जात. आता हे बघा आपल्यासोबत आपले शेतकरी मित्र सचिन पेडणेकर असत. हे बघा मशीन जर तुमका आणूची असत ना तर असे थोडी गोल जागा करूची लागतं, म्हणजे चौकोनी. ती वही बघा अशी म्हणजे 4-4 हावे होत ना, ते तुमका कापूचे लागतले. मशीन जर तुमका यूज करूची असत तर बघू शकताच हातान कापण्याची पद्धत. हे बघा कासे भागात शेती करूसाठी आपल्या वांगणी देतो. मित्रांनो माणसं आता गावनच नाही, त्यामुळे आधुनिक पद्धतीन मशीनीन आता भात कापतात. त्या तुमका मी आता दाखवते कसा कापतो. मित्रांनो रमा नाईक असं ते, आणि मशीनीद्वारे आता कशी भात कापतात ते बघा तुम्ही. हे बघा पूर्वी काय यायचा हातान कापले जातं, पण आता आधुनिक परंपरा येईल आहे आपल्याकडे. ते आता मशीनीने बघा अशा प्रकारे भात कापतात. शेतकरी आपले रमा नाईक होत आपल्याच वाडीतले, त्यांची मशीन असा. ते बघा आता भात कसा कापतात का. कवळे पण व्यवस्थित पडतात. म्हणजे तुमका पण मशीन वही येतात ना तर आपल्या वाडीत व्यवस्थित कापला जाता एकदम.
मित्रांनो भात असा कापून झाला ना की असा कवळे करून हे सुकत घालूचे लागतात उन्हात, हे बघा. त्यामुळे या पटकन सुकला जाता. तर मित्रांनो आपले होय मित्र निखिल पेडणेकर आहेत, हे बघा. ते पण शेतकरी आहेत. बघू शकता ते भात कसे कापतात ते बघा. किती वाजता येईल? तर आपले सबस्क्रायबर आहेत, त्यांनी पण यावर्षी शेती केल्याने हा बघू शकता. ते पण भात कापू गेले आहेत, हे बघा. आता भात कापणी चालू आहे, बघू शकता हे बघा. यावर्षी कसा झाला भात? चांगला झाला? हो चांगला, मस्त मस्त झाला. हो मस्त मस्त जास्त हा तरी कापतो. तर बघूया आता, थोडा थोडा कमी होत तसं कापू या. हो. आणि एक शेतकरी आपली इली हा, हे बघा. काल बघलास बोला गेली ही पण आता इकडे कापता, बघूया. मदत करतो. हिचं पण स्पीड बरोबर हा. पारंपरिक पद्धतीने आपल्या कापता, बघू शकतास, हे बघा. बघू शकतास पारंपरिक पद्धतीने कसा भात कापतात ना. आता बघा, हे बघा असं. चला आता हळूहळू पुढे जाऊया. वांग्यांचं मळं तुमका दाखवते मी आता. शेतकऱ्याचा खरा सोना उगवला या बघा. म्हणजे वांग्यांच्या देवमळ्यातली शेती. आपल्या याकडे बाळू पेडणेकर भेटले होत, ते पण बघूया. आता भात कापतात कसं. आता तुमचा हो हे आमचा व्यवस्थित भात पिकला ना? मस्त भात, एक नंबर. कायचा भात आहे या 2 काडी चांगला झाला, चांगला, आनंदी आहेस? मस्त, खुश, व्यवस्थित. आणि काय सांगू शकता तुम्ही? आणि काय सांगणार बा, वारो लागता. आता वाजले 4. आज किती वाजता कापतालास? आता 6 वाजता कर. आज किती वाजता येईलास? आता आम्ही 2:30 वाजता. चला धन्यवाद. पुढे बघून येतोय. हो ये. तर मित्रांनो आपले काही शेतकरी आहेत, आता पुढे बघूया. बघू शकतात आपल्याच गावातील मंडळी आहेत. आता पुढे बघूया. तर मित्रांनो आपल्याच वाडीतले आचरेकर असत, ते पण भात कापतात आणि सगळी त्यांची माणसं आहेत कापूक. आता हळूहळू खाली जाऊया. चिखल असल्या कारणान जरा प्रॉब्लेम होता. बघा डोपारभर पाऊलभर अधिक चिखल हा. हे बघा किती पाय रुपले ते बघू शकता. लय चिखल अकडे, तकडे कमी आहे का? कमी हा शिरार उतारले ते. तर मित्रांनो तुम्ही बघू शकतास आपल्या गावातली सगळी मंडळी आहेत आणि भात कापतात. पहिला नंबरा काम येऊ. म्हणा गाणं तर बघू शकता.
तर मित्रांनो असा भात कापला की असा सुकत घालूचं लागतं. हे बघा. आमचे फोटो घेऊ. आम्ही लय बघतो रे तुझे व्हिडिओ. धन्यवाद धन्यवाद. लय बघित असतो. मी आता सांगत होतो तुला. दादा दादा दादा. हो शुभम हो व्हिडिओ बघ. भारी केलं ना. सांगत राहू तुला. मित्रांनो आपले सबस्क्रायबर आहोत ही आपले कायम व्हिडिओ बघत असता. खूप खूप धन्यवाद. आजपासूनच चालू केला की काल? कालपासून. हां. नवीन आहे आमच्या आधी येऊन. त्याला ह्या किंमत असतला. दादा मस्त गेल्या. नवीन आता तोंडा काय आता लागता हवं. या बघा या व्हिडिओ बघित असता पण आता व्हिडिओ दिल्यात लागता जरा. तर मित्रांनो मिलिंद वांगणकर बघा खास भात कापणीसाठी इलो. बघू शकतास. हे जरा भात पडला असं नुकसान होता कधी कधी. कया तर मित्रांनो आपले एक मित्र भेटलेले होत बाबल सावंत. बघूया आता भात कापतो. काप बोलता का या काय करतो कापूक घे. हे बघा किती वर्षापासून शेती करतास तुम्ही काय सांगू शकाल? आपले मित्र आहोत. ते रमेश महाजन आपल्याच वाडीतले होत. त्यांनी पण शेती केल्यानी आणि त्या भात कापतोत. हे बघा ही पाळी एकच पाळी. हे बघा यांच्यात जास्त मुंगळ इली. मुंगळ म्हणजे काय रान भरपूर इलं. हे बघा 4-5 माणसा घालून उपयोग काय ना घालू. हे बघा ही पण कामाक जातात. कोणाक वही असतील तर नंबर टाकतोय मी तुमका डिस्क्रिप्शनमध्ये. भात कापण्यासाठी खास येतात. आता जरा हळूहळू पुढे जाऊया. पिशी घे पिशी घे.
कापा कापा. ए, दुपारी तरी बाबू आमचं होतो कोण कापू? मग किती मोठे केक करू. हा आणखी 4 दिवसांनी तुका चांगला व्हिडिओ करू गावतो. तर मित्रांनो, आपल्याच वाडीतली आई बघा, आणि खास तब्येतीन जमणार नाही तरी शेतीत उतरली आई बघा भात कापणीसाठी. बघू शकता ही बघा, हे बघा भात सुकत घालता. माझ्याकडे रमाकाकडे भात कापता. तर बघूया आता पुढे राजू पेडणेकर असत, ते पण शेती करतं. ते बघा भात कापूसाठी गेले होते बघा. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओत मी तुमका वांगणी गावाची भात शेती आणि आपल्या शेतकरीचा खरा जीवन दाखवण्याचा छोटासा प्रयत्न केला आहे. तर तुमका हे व्हिडिओ आवडलो असात तर नक्की लाईक शेअर कमेंट करा, आणि असेच जर कोकणातील नवनवीन जर व्हिडिओ तुमका बघायचे असतील तर कोकण कॅप्चर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.